बघा, लास्ट इयरची बॅलन्स शीट मधलं ऍसेट्स आणि लायबिलिटी सगळं ट्रान्सफर झालेलं आहे. एकच गोष्ट आपण पेंडिंग ठेवली आहे, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आणि कॅश इन हँड रिसिट आणि पेमेंटला ओपनिंग बॅलन्स आलेला आहे. लास्ट इयरचं कॅश इन हँड आपण घेणार नाही, आपल्याला ह्या वर्षीचं कॅश इन हँड कॅश ॲट बँक पाहिजे. आपण आता रिसिट आणि पेमेंट अकाउंटकडे येऊया. बघा, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 1700 रुपये, ते काय ओपनिंग बॅलन्स घेणार नाही. सबस्क्रिप्शन बघा, मागच्या वर्षीच्या बॅलन्स शीट मध्ये किती रुपये आउटस्टँडिंग होतं? 5000 रुपये सबस्क्रिप्शन. आणि ह्या वर्षीच्या रिसिट साईडला किती रुपये आलेले आहेत? 3750 रुपये आलेले. बरोबर आहे. हे टोटल आले असते ना तर फिट्टूच झालं असतं, पण टोटल आलेत का? नाही आलेत. किती रुपयाचा डिफरन्स आहे? 10 5 गेले 5 झाला, 1 2 1250 रुपये. तर 2011 आणि 12 साठी 1250 रुपयाचं सबस्क्रिप्शन अजूनही आउटस्टँडिंग आहे. बरोबर आहे, लक्षात येते. लास्ट इयरच्या बॅलन्स शीट मध्ये सबस्क्रिप्शन किती दाखवलं होतं? आउटस्टँडिंग 5000. ह्या वेळेच्या रिसिट आणि पेमेंट आली 2011 आणि 2012 साठी किती रुपये आलेले आहेत? एवढेच आलेले. पण ते कधी आलेले? 2012-13 ला आलेले. ओके, लक्षात येते. 2011-12 चे पैसे 12-13 ला आलेले आहेत, पण ते किती आलेले आहेत? 1250 ने कमी आलेले आहेत. त्यामुळे 1250 रुपये आउटस्टँडिंग ते आहेत. तसंच सरळ इकडे लिहून ठेवा, इन्व्हेस्टमेंटच्या खाली जागा सोडा आणि इथे लिहा आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन अंडरलाइन 2011-12 किती रुपये? इनर कॉलमला लिहा 1250 रुपये. क्लिअर झाला? समजलं? 1250 रुपये कसे आलेत ते? ओके, या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे. तर टोटली 5चे 5000 आले असते तर फिट्टूस झालं असतं. या 1250 ची एंट्री आलीच नसती. ओके, आता पुढे जाऊया रिसिट आणि पेमेंट अकाउंटला. सबस्क्रिप्शन 2012-13 85,000. इन्कम साइडला टाका बाय सबस्क्रिप्शन 2012-13चं 85,000. इनरला लिहा, ऍडजस्टमेंट आहे. पुढे 2013-14 इथे इन्कम मध्ये लिहिणार का आपण? नाही लिहिणार, कारण हे पुढच्या वर्षीचे आलेले आहेत. त्यामुळे 2013-14चं ऍडव्हान्स सबस्क्रिप्शन रिसिव्ड आलंय. लायबिलिटीला टाका जसं आहे तसं, सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स. प्राइस फंडच्या खाली 1-2 ओळी जागा सोडा. सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स ब्रॅकेट मध्ये लिहा 2013-14. बरोबर की नाही? 2013-14चं आपल्याला सबस्क्रिप्शन मिळालेलं आहे 1000 रुपये, 1000 रुपये. क्लिअर? ओके, नेक्स्ट डोनेशन फॉर प्राइस फंड. बघा, हे स्पेसिफिक डोनेशन आहे, त्यामुळे डायरेक्टली तुम्ही प्राइस फंड मध्ये ऍड करून टाका. सरळ लिहा ऍड डोनेशन रिसिव्ड 30,000. किती रुपये? 30,000 प्राइस फंड मध्ये ऍड करा. हे स्पेसिफिक डोनेशन आहे, त्यामुळे लायबिलिटीला टाकायचं आहे. ओके, ऍड डोनेशन रिसिव्ड 30,000. आउटर कॉलम 90. ओके, नेक्स्ट एंट्रन्स फीज. तुम्ही एकतर इन्कमला लिहा, त्याच्यावर ऍडजस्टमेंट आहे कॅपिटलाइज म्हणून डायरेक्ट हे करा, किंवा ही जर स्किप करायची असेल तर इथे इंटरेस्ट नका करू, डायरेक्ट कॅपिटल मध्ये ऍड करा. ऍड 1 नंबर एंट्रन्स फीज. आतापर्यंत आपण काय केलं? इन्कमला लिहिलं, नंतर ऍडजस्टमेंट जशी येते तसं लेस केलं, आउटर कॉलमला 0 केले आणि एंट्रन्स फीज कॅपिटलाइज करून टाकले. पण आपल्याला आता माहिती आहे की कॅपिटलाइज आहे, तर डायरेक्टली सुद्धा तुम्ही एंट्री करू शकता 4500 रुपये. नेक्स्ट
सन्ड्री इन्कम 2000 रुपये. सन्ड्री इन्कम सबस्क्रिप्शनच्या खाली 4-5 ओळी जागा सोडा आणि इथे लिहा इन्कम साईडला बाय सन्ड्री इन्कम आउटर कॉलम 2000 रुपये. बाय सन्ड्री इन्कम 2000 रुपये झालं. बघा रिसिट साईडचा आपण परत बघूया. रिसिट साईडला 2011-12 चे किती पैसे आलेले आहेत 3750 रुपये बरोबर आहे. पण लास्ट इयरच्या बॅलन्स शीट प्रमाणे आउटस्टँडिंग किती होते 5000 रुपये. पण ह्या वेळेस किती आलेत फक्त 3750. त्यामुळे अजूनही 1250 रुपये 2011-12 चे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आहे. ते डायरेक्ट उचलायचं जसं तसं ऍसेट साईडला टाकायचं. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 2011-12 1250. ओके. ही वर्किंग कुठेतरी तुम्ही वहीच्या वरती लिहून ठेवा. नाहीतर पुस्तकात 5000 दिसत आहेत 3750 दिसत आहेत. या सरांनी 1250 कुठून आणलं. येडा आहे सर. काहीतरी करतो गोंधळ घालतो आम्हाला समजत. ओके. त्यामुळे आत्ताच लेक्चर झाल्यानंतर किंवा लेक्चर बघता बघता थोडा वेळ पॉज करा आणि मी 1250 आणले कुठून आणि कसे आणि का इथे पोस्टिंग केली हे प्रश्न 2-3 तुमचे तुम्हालाच विचारा आणि मग इथे 1250 ची पोस्टिंग करा. ओके. मंगेश सरांच्या धमकीमुळे तुम्ही सीन हा पदार्थ जो व्हॉट्सअपला टाकताय तो थोडासा 5 मिनिटं उशिरा टाकल्याने काही फरक नाही पडत. तो सुंदर होणार आहे. ओके. तर आपण 3750 5000 ह्याचा इफेक्ट कळला आणि 1250 कसे आले ते सुद्धा कळले. ओके. आता पुढे बघितलं आपण 2012-13 सबस्क्रिप्शन आहेत 85,000. ते आपण इन्कम साईडला लिहिले 85,000. ओके. क्लिअर. पुढे आहेत नेक्स्ट इयरचं पण सबस्क्रिप्शन मिळालेलं. ओके. आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर कधीचं करतोय फक्त 2012-13. आपल्याला 13-14चं घ्यायचं आहे का नाही तर ते जसे तसे उचलायचे त्यांनी लायबिलिटीला टाकायचं आहे. बघा प्रीपेड एक्सपेन्सेस लेस फ्रॉम एक्सपेन्सेस बॅलन्स शीट ऍसेट साईड. आता प्री रिसिव्ड इन्कम ओके काय करणार आपण लेस. आता इथे लेस म्हणजे आपण एक एंट्रीच नाही करायची. लेस फ्रॉम इन्कम आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीट लायबिलिटीज. तसं आपण पुढच्या वर्षीचं जे काही सबस्क्रिप्शन मिळालेलं आहे ते सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स ब्रॅकेटमध्ये 2013-14 1000 रुपये डायरेक्ट एकच पोस्टिंग करून टाकले. क्लिअर. ओके. पुढे डोनेशन फॉर प्राइस फंड हे स्पेसिफिक डोनेशन आहे आणि लास्ट इयर सुद्धा प्राइस फंड दिलेलं आहे. ओके. तर त्याच्यामध्ये तुम्ही ऍड करून टाका. जर दिलं नसतं लास्ट इयरला तर डायरेक्ट प्राइस फंड म्हणून 30,000 रुपये एकच एंट्री झाली असती कारण प्राइस फंड हे स्पेसिफिक आहे. इट्स अ लायबिलिटी नॉट अन इन्कम. पुढे इंटरेस्ट फीज ऍडजस्टमेंट मध्ये दिलेलं आहे की इंटरेस्ट फीज ही कॅपिटलाइज करा. त्यामुळे आपण इन्कम साईडला आता लिहित बसणार नाही. आता थोडंसं आपण डेव्हलप झालं का त्यामुळे डायरेक्ट इंटरेस्ट फी आपण ऍड इंटरेस्ट फी 4500 रुपये कॅपिटल फंड मध्ये ऍड करून टाकली. क्लिअर झालं. ओके. रिसीट साईड सगळी क्लिअर झाली. आता पेमेंट साईडकडे जाऊया. पेमेंट साईडला बघा बँक ओव्हरड्राफ्ट दिसतोय तो फिटूस झालाय. लास्ट इयरच्या याच्यामध्ये बँक ओडी तुम्हाला दिसतोय. ओके. तर लास्ट इयरचा जो बँक ओडी आहे तो ह्या वर्षी आपण रिपेमेंट करून टाकलाय त्यामुळे ते फिटूस झाले. त्याची काहीही कुठेही पोस्टिंग येणार नाही. ओके. पुढे इन्व्हेस्टमेंट 60,000 रुपीज. आता इन्व्हेस्टमेंट बघा लास्ट आपला ओपनिंग किती आहे इन्व्हेस्टमेंट 40,000 लास्ट इयरच्या बॅलन्स शीट आणि ह्या वेळेस पण आपण इन्व्हेस्टमेंट केली आहे 60,000 रुपये. तर इन्व्हेस्टमेंट मध्ये आपण ऍड करूया ऍड ऍडिशनल ऍड ऍडिशनल मेड ड्युरिंग द इयर. किती रुपयाचं इन्व्हेस्टमेंट केलंय ऍडिशनल 60,000 रुपये. आउटर कॉलम 1 लाख 1 लाख रुपये. इन्व्हेस्टमेंट किती ऍसेट साईडला ओपनिंग 40,000 ऍडिशनल मेड ड्युरिंग द इयर 60,000 1 लाख रुपये. नेक्स्ट ग्राउंड अपकीप 5,500. ओके. स्पोर्ट्स मटेरियल कन्झ्युम ड्युरिंग द इयरच्या खाली 3-4 ओळी जागा सोडा आणि इथे लिहा ग्राउंड अपकीप
आउटर कॉलम 5,000, 5,500, सॉरी 5,000 नाही आहे, 5,500. नेक्स्ट आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरी 2,250. एक्सपेंडिचर टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी किती रुपये? 2,250. नेक्स्ट आहे स्पोर्ट्स मटेरियल परचेस. बघा स्पोर्ट्स मटेरियल परचेस इथे स्पोर्ट्स मटेरियल साठी आहे. ओपनिंग स्टॉक किती आहे? लास्ट इयरचा होता तो, यावेळेस ओपनिंग झाला 9,000. ओके, आता ह्या वर्षी आपण किती रुपयाचं स्पोर्ट्स मटेरियल खरेदी केलंय? 15,250 रुपयांचं. त्यामुळे ते ऍड करा. ऍड परचेस ड्युरिंग इयर. या वर्षी किती रुपयाचं खरेदी केलेलं आहे? 15,250. ओके, ठीक आहे, झाली पोस्टिंग. पुढे इलेक्ट्रिसिटी चार्जेस 1,850. एक्सपेंडिचर प्रिंटिंग अँड स्टेशनरीच्या खाली लिहा इलेक्ट्रिसिटी चार्जेस 1,850. ओके, पुढे आहे स्पोर्ट्स इक्विपमेंट 25,000. ऍसेट्स आहेत स्पोर्ट्स इक्विपमेंट. लास्ट इयरच्या बॅलन्स शीट मध्ये 65,000 होते. म्हणजे ओपनिंग स्पोर्ट्स मटेरियल किती आहे? स्पोर्ट्स इक्विपमेंट किती आहे? 65,000. ऍड परचेस ड्युरिंग द इयर किती आहे? 25,000 रुपये. ओके, ऍड परचेस ड्युरिंग द इयर 25,000. 65 अधिक 25 किती होतात? 65, 75, 85 आणि 90,000. ओके, आणि 65 अधिक 25 टोटल स्पोर्ट्स मटेरियल किती आहे? 90,000 रुपयांचं. पुढे बॅलन्स कॅरीड डाऊन कॅश इन हँड 1,850. ओके, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शनच्या खाली 1-2 वेळी जरा सोडा. आणि कॅश इन हँड 1,850 आणि कॅश ॲट बँक किती आहे? 10,500. 10,500. बरोबर आहे? क्लिअर?